नमस्कार, मी एके सर, एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच भूमी अभिलेख 2025 ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि सर्व विभागाचे मिळून जवळपास 905 व्हॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहेत. ओके. तर मागील 8 ते 9 दिवसामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर सारे डाउट्स या ठिकाणी मला येत आहेत आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आपले प्रमुख पाहुणे आहेत अश्विनी मॅडम. वेलकम मॅडम. नमस्कार, ओके. नमस्कार सर. तर आजचा मोस्टली हा जो सेशन असणार आहे हा क्वेश्चन आन्सर सेशन असणार आहे. काही विद्यार्थ्यांचे डाऊट माझ्याकडे या ठिकाणी मी नोट डाऊन केलेले आहेत आणि हे एक क्वेश्चन मी मॅडमला विचारणार आहेत आणि त्यावर मॅडमचा जो काही एक्सपिरियन्स आहे 2021ला ज्यावेळेला जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, त्यानंतर 22मध्ये ती एक्झाम झाली आणि 23मध्ये मॅडमचं जॉईनिंग झालेलं आहे. तर मागील 3 वर्षाचा जवळपास मॅडमला एक्सपिरियन्स आहे. ओके. तर त्या एक्सपिरियन्सचा फायदा आपल्याला कसा घेता येईल ते या ठिकाणी आपण बोलणार आहोत. ठीक आहे. तर मॅडम आपण सुरू करतोय सेशन. नमस्कार सर. तर आपण जर बघितलं की आता जी एक्झाम होणार आहे तर त्याला 3 विद्यार्थी ॲप्लिकेबल आहेत, जसं की डिप्लोमा, डिग्री आणि ITI. तर ही पोस्ट कोणत्या विद्यार्थ्यांसाठी जास्त चांगली असेल? तसं सगळ्यांसाठीच ती चांगली आहे. सर्वात सुवर्ण संधी म्हटलं तर ITI सर्वेअर आहेत, ओके. त्यांच्यासाठी आहे. कारण त्यांच्यासाठी सर्वेअर म्हणून खूप कमी पोस्ट निघतात ओके. आणि त्यातल्या त्यात भूमी अभिलेख विभागाची ही पोस्ट निघाली आहे म्हटल्यावर त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे. ओके. ओके. आणि इंजिनिअरिंगचे मुलं आणि डिप्लोमाचे मुलं ह्यांच्यासाठी पण नक्कीच चांगली आहे. कारण इंजिनिअरिंगचा जो सिलेबस असतो त्याच्या रिलेटेडच काम आहे आपल्याला. ओके. मग त्याच्यामुळे हे तिघांसाठीच नक्की फायद्याचं आहे. ओके. साधारण आता ॲड येऊन भरपूर दिवस झालेले आहे आणि सगळे विद्यार्थी सिलेबसबद्दल वेल नोन आहेत. ओके. पण तरी देखील एक ओव्हरव्ह्यू आपण घेऊयात की सिलेबस काय असेल, एक्झाम पॅटर्न काय असेल आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? पेपर म्हटलं तर 100 क्वेश्चन्सचा असतो, 200 मार्क्सचा आणि प्रत्येक याला म्हणजे इंग्लिशला 50, मराठीला 50, जी के आणि GSला 50 मार्क्स आणि ॲप्टीला एक 50 मार्क्स असतात. ओके. असा मिळून 200 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये मग आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर सिलेक्शन एक्झाम होते. एक 13-14 डेट दिलेली आहे ओके. बरोबर. नोव्हेंबरची. तर मग एक्झॅक्टली त्याच डेटवर होईल असं आपण नाही सांगू शकत सध्या. पण टेंटेटिव्ह आहे. म्हणजे ओके. नक्कीच आपण तीच डेट धरून चालावी आणि जर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला वेळ भेटला तर तो बोनसच आहे एक बरोबर. प्रकारे. बरोबर. म्हणून त्या अनुषंगानेच प्रिपरेशन चालू ठेवावं. आणि सिलेक्शन प्रोसेस म्हणजे ज्या विभागातून आपण फॉर्म भरतो, मग त्याच्यानंतर एक्झाम झाल्यानंतर सिलेक्शन होतं. ओके. मग सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जातं. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आपली मेडिकल टेस्ट होते. ओके. मग मेडिकल टेस्ट झाल्यानंतर मग आपल्याला एक साधारणतः एखाद महिन्यामध्ये आपल्याला जॉइनिंगची ऑर्डर येते. ओके. ओके. असं अशी पूर्ण प्रोसिजर आहे. ठीक आहे. ओके. आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा हा आहे की आता पुणे विभागात जर बघितलं तर 83 व्हॅकन्सी आहेत. कोकणमध्ये 259 आहेत, नाशिकमध्ये 124 आहेत, संभाजीनगर 210, अमरावती 117 आणि नागपूर 110. तर विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कोणत्या विभागातून फॉर्म भरायचा आणि का भरायचा? तर यावर तुमचं काय मत आहे? आता तसं बघायला गेलं तर सर्वात जास्त जागा 259 कोकण कोकण विभागातून विभागात आहे आहे. आणि मी स्वतः कोकण विभागामध्येच काम ओके. करते आहे. ओके. म्हणून सर्वात जास्त कॉम्पिटिशन पण कोकण आणि कोकण. पुणे इकडेच ओके. असणार. ओके. त्याच्यामुळे मुलं मोस्ट ऑफ द टाइम पुणे आणि कोकणमध्येच कोकण फॉर्म विभागात भरतात. फॉर्म मग आपण 3 क्रायटेरियाज लक्षात घेतले पाहिजे. सर्वात पहिला म्हणजे की आपण कोणत्या विभागातून आपल्याला ते जवळ पडेल, आपल्या घराच्या जवळ पोस्टिंग भेटेल. सर्वात मेन हा आहे. त्याच्यानंतर मग आपण याचं बघितलं पाहिजे की कट ऑफ काय लागतो. कट ऑफ लागल्यानंतर एक आरक्षण एक आहे. आपल्याला कोणतं रिझर्वेशनमध्ये किती जागा त्यांनी अलॉट केलेल्या आहेत. त्याच्यानुसार आपण कुठे फॉर्म भरायचा हे ठरवलं पाहिजे. आणि नक्कीच सर्वात मेन म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण आता कोकण डिव्हिजनमध्ये जर जॉब करतो आहे, तर मग आपलं घरही त्याच्या जवळपास असणं खूप गरजेचं आहे. आणि फॉर्म कुठून जास्त निघतात आणि कट ऑफ हे पण बघितलं पाहिजे. मुलांनी जास्त काय म्हणतात त्याला कोकणमध्ये जास्त जागा आहेत म्हणून ओके. तिकडून भरायचं हेच सगळ्यांचं एक डोक्यामध्ये माइंडसेट असतो. मग तसा विचार न करता दुसऱ्या म्हणजे विभागातले पण फॉर्म बघून मग निर्णय घ्यावा असं मुलांना मला असं वाटतं. ओके. ओके. त्यानंतर पुढे जाऊन जर आपल्याला विचारायचं म्हटलं हं. तर ज्यावेळेला आपलं एक्झाम होईल, सिलेक्शन होईल, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्यावेळेला साधारण किती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं? आता भूमी अभिलेख जे आहे, मी आतापर्यंत भरपूर एक्झाम्स दिल्या आहेत. तर मला असं वाटतं की सर्वात जास्त जे आहे
1:5च्या रेशोने भूमी अभिलेख विभागाने मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं. मग त्याच्यामुळे सिलेक्ट जास्त मुलांना करतात. आणि असंही नाहीये की फक्त DV करून ते सोडून देतात. त्यांनी 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते कोणत्याही लिस्टला. मग त्यांनी वेटिंग लिस्ट डिपार्टमेंटने जवळजवळ 2-2.5 वर्ष वाढवली. आणि सपोज एका जागेसाठी जर 5वा मुलगा असेल, 5 मुलं असतील, तर त्यांनी 5व्या मुलासाठी सुद्धा ऑर्डर काढलेली आहे. म्हणजे इतकं सकारात्मक आहे डिपार्टमेंट सध्या, की मुलांना जॉइनिंग मिळाली पाहिजे आणि मुलांनी कामावरती हजर झालं पाहिजे असं. ओके ओके. पुढे जाऊन जर बोलायचं म्हटलं तर एक्झाम जी आहे बरोबर ना, तर डिप्लोमा, डिग्री आणि ITI एवढ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर ज्यावेळेला तुम्ही एक्झाम दिली आहे त्यावेळेला कोणते विद्यार्थी जास्त सिलेक्ट झाले होते? तसं आता बघायला गेलं तर इंजिनिअरिंगचे जे मुलं असतात त्यांचं MCQ सॉल्व्ह करण्याची जी माइंडसेट असतो किंवा जी प्रॅक्टिस असते ती नक्कीच ITI किंवा डिप्लोमावाल्यांपेक्षा जास्त असते, कारण ते जास्त पेपर देतात. त्याच्यामुळे इंजिनियर्सची जवळजवळ 80 ते 90% इंजिनियर्सच आहेत डिपार्टमेंटला सध्या तरी, आणि एक 10-20% ITI वाले आणि डिप्लोमावाले यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणून याचा अर्थ असा नाही की नाहीच झालेला आहे. म्हणजे ते आपण जेवढा अभ्यास करू नक्कीच त्याच्यावर डिपेंड आहेत गोष्टी, की आपण किती अभ्यास केला पाहिजे सो दॅट आपण इंजिनियर्सला चेस करता येईल. म्हणून नक्की आपण त्या वेने केलं पाहिजे. तर कोणत्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन केलं पाहिजे? म्हणजे ITI, डिप्लोमा, डिग्री हे तर करतीलच, पण मग बाकी काही लोक सरळ सेवेचं प्रिपरेशन करतात, काही MPSCचं करतात, तर कोणत्या विद्यार्थ्यांनी इकडे वळलं पाहिजे? ॲक्च्युअली मला तरी असं वाटतं की ही जी सुवर्ण संधी आहे ही सगळ्या सिव्हिल इंजिनियर्ससाठी आहे, ITI सर्वेअरसाठी आणि डिप्लोमासाठी आहे. त्याचं रिझन असं की आता सपोज आपण राज्यसेवाचे जे मुलं आहेत, राज्यसेवाचं किंवा सरळ सेवाचं प्रिपरेशन करतात. आता 60-40चा पॅटर्न आल्यामुळे मुलांना नॉन टेक्निकल पण करावंच लागतं. मग जर तुम्ही नॉन टेक्निकल करताच आहात तर मग त्याला अजून पॉलिश करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे असं होईल की आपला जो ह्याचा सिलेबस आहे जवळजवळ सगळाच कव्हर होतो. म्हणून सगळ्याच मुलांनी याच्यासाठी प्रिपरेशन केलं पाहिजे आणि सिलेक्शनमध्ये काही एवढं जास्त हे नाहीये, पण आपण अभ्यास केला त्या वेने आणि एक गायडन्स घेऊन केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होईल. ओके ओके. एक्झाम दिली, एक्झाम क्लिअर झाली, तर जॉईनिंग आली, तर विद्यार्थ्यांना मोस्टली अभ्यास करतानाच हा प्रश्न पडतो की मला सॅलरी किती मिळेल. तर सॅलरी आहे आत्ताची सॅलरी, आणि साधारण त्यांना जर 5-6 वर्ष एक्सपिरियन्स आला किंवा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आला तर आत्ताची सॅलरी आणि 10 वर्षानंतर त्यांना किती सॅलरी असेल याबद्दल काही सांगू शकता? सध्या तरी आता S6 स्केल आहे डिपार्टमेंटला, त्याच्यामुळे सध्या 40K पर्यंत जाते सॅलरी. 40,000 पर्यंत ग्रॉस सॅलरी असते. आणि जर सपोज तुम्ही जर ट्रायबल एरियामध्ये असाल तर त्यांना एक जास्त असतं, म्हणजे त्यांची सॅलरी 50च्या वर जाते. नक्कीच. आणि त्याच्यामुळे आणि सध्या डिपार्टमेंटला तुम्ही ऐकलंच असेल, बऱ्याच न्यूजमध्ये आलेलं आहे की भूमी अभिलेख विभागाची टेक्निकल पे स्केलसाठी मागणी होते आहे. तर मग तो जो प्रस्ताव आहे तो सुद्धा अंतिम मंजुरीवर आहे. मग त्याच्यामुळे जे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची जी सॅलरी आहे सेम टू सेम भूकर मापकाला भेटणार आहे. आणि हे अगदी 1-2 वर्षामध्ये होणारच आहे. त्याच्यामुळे नक्कीच सॅलरी 50+ जाईल. आणि त्यातला अजून एक फायदा म्हणजे आता पुढच्या 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून 8वे वेतन लागू होणार आहे. मग त्याच्यामुळे जी सॅलरी आहे ती नक्कीच दुप्पटच्या प्रमाणात तर होणारच असं मला वाटतं. पाठीमागे जे विद्यार्थी 670 जवळजवळ विद्यार्थी सोडून गेले बरोबर ना, कॅन्डिडेट सोडून गेले, तर मग आता पुढची उपाययोजना म्हणून हे टेक्निकल स्किल ते ऍक्च्युली त्याच्याबद्दल मागच्या 10 वर्षापासून त्यांचं भरपूर वर्षांपासून तेच चालू होतं. कारण आपण सर्वे म्हटलं की इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट आला. मग त्याच्यामुळे इंजिनियर्सची ऑलरेडी त्यांनी भरती 14 पासून चालू केलेली आहे. त्याच्यामुळे मग आता इंजिनियर्सचीच भरती होते आहे कम्प्लिटली. आणि मुलांनी सोडून जाऊ नये म्हणून माननीय जमाबंदी आयुक्त आहेत आमचे, त्या सरांनी एक नवीन प्रस्ताव सादर केलेला आहे शासनाला, की ज्याच्यामध्ये जर आपण 5 वर्ष जॉब केला, एक भूकर मापकाचा जॉब केला, तर 5 वर्षानंतर आपण डिरेक्टली एक एक्झाम आहे ती एक्झाम, डिपार्टमेंटल एक्झाम, जर आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला डायरेक्ट DYSLR उपअधीक्षक भूमी अभिलेख हे पद मिळू शकतं. आणि जे राज्यसेवाचे जे मुलं असतात त्यांना हे पद एक 8 ते 10 वर्षाचा अभ्यास सगळेच करतात. मग त्याच्यानंतर ती पोस्ट भेटते. अगदी आपण 5 वर्ष जर सर्वेअरचं काम पदभार केला तर आपण लगेच DYSLRच्या पदावरती जाऊ शकतो. तर ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे की मुलांनी ती घेतलीच पाहिजे. जवळजवळ सगळ्याच मुलांनी घेतली पाहिजे. भरपूर विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी आतापर्यंत हीच होती की 670 विद्यार्थी जर सोडून गेले तर मी त्या डिपार्टमेंटमध्ये का जाऊ, बरोबर. तर त्याच्यामध्ये असं मी नाही म्हणणार की त्या मुलांनी डिपार्टमेंटला काम जास्त आहे म्हणून डिपार्टमेंट सोडून गेले आहेत, असं नाही म्हणता येणार. त्यांना बेटर ऑप्शन भेटलाय म्हणून मुलं सोडून गेलेत.
आता सपोज म्हणजे मला जर एखाद्या ठिकाणी जास्त सॅलरी भेटते आहे हम्म, तर मग मी नक्कीच तिकडे स्विच करेल. correct. मग ह्या मेंटॅलिटीने मुलं गेले आहेत. काम जास्त आहे म्हणून डिपार्टमेंट सोडून Correct. गेले असं तर म्हणजे असं तर नाही घडलं आहे. Okay. आणि ते घडणारही नाही, कारण कोणालाही माहिती आहे की जर वर्कलोड आहे तर मग पेमेंट जास्त असेल तर व्यक्ती तिकडेच जाईल Correct, correct. असं. ओके. आता लास्ट टाइम ज्यावेळेला एक्झाम झाली त्यावेळेला जी जाहिरात आली होती ती भूकर मापक बरोबर आणि लिपिक अशी कंबाईन आली होती. तर ह्यावेळेला लिपिकचं असं कुठे उल्लेख नाही नाहीये? नाही लिपिकचं नाही आहे, पण त्याचं एक आहे. आता नावं बदलली आहेत याची म्हणजे भूकरमापक तथा लिपिक अगोदर होतं. हम्म. तर मग आता सगळेच भूकरमापक आहेत डिपार्टमेंटला. ओके. फक्त त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामं डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे आणि जी मोजणी प्रकरणं आहेत त्या स्केलमध्ये कमी जास्त केलेली आहेत असं आहे. पण टेक्निकली सगळेच सर्वेअर आहेत डिपार्टमेंटला. त्याच्यामुळे त्यांनी लिपिक हा शब्दच काढून टाकला आहे, कारण तो एक मेन होता की जो टेक्निकल पे स्केलला अडथळा देत होता. Correct. मग डिपार्टमेंटनी नवीन GR काढून भूकरमापक फक्त एवढंच हे केलेलं आहे. ओके. आता जर आपल्याला ही एक्झाम क्लिअर करायची असेल बरोबर, तर आपल्याकडे साधारण 4 विषय आहेत: मराठी, इंग्लिश, GS, JK आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड बरोबर. तर आपण कोणत्या विषयावर जास्त भर दिला पाहिजे आणि आपलं अभ्यास करताना आपल्याकडे जो एवढे सब्जेक्ट आहेत बरोबर, एवढा मोठा मराठी असेल, इंग्लिश असेल, GS, JK मध्ये परत 5-6 सब्जेक्ट आहेत, हो. रिझनिंग ॲप्टिट्यूड मध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 30-35 टॉपिक आहेत. तर आपण कोणता असा विषय आहे की ज्यावर जास्त भर दिला पाहिजे जे की आपल्याला सिलेक्शनच्या जवळ घेऊन जाईल? घेऊन जा. आता नक्कीच इंग्लिश मराठी तुम्ही बोलले. जसं तुम्ही मला अगोदर सांगितलेलं सर, मग मी तुम्हाला सांगितलेले टॉपिक्स वगैरे. आता मी थोड्या वेळ अगोदरच पुस्तक पाहिलं. बरोबर, बरोबर. त्याच्यामध्ये भरपूर टॉपिक्स तुम्ही कव्हर केलेले आहेत, जसे समानार्थी, विरुद्धार्थी, Correct. त्याच्यानंतर ते काय म्हणतात प्रयोग वगैरे. Okay. ह्या बऱ्याच गोष्टी तुम्ही त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होईल की मुलांना जे जास्त करावं लागत होतं बरोबर, ते एक शॉर्ट बरोबर. फॉर्म मध्ये तुम्ही त्यांना अवेलेबल करून Correct, दिलेलं आहे. तर याचा नक्कीच फायदा Yes. मुलांना होईल. आणि मेन म्हणजे मुलांनी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग वरती फोकस केलाच पाहिजे, कारण गेल्या वेळेस कसं होतं 120 मिनिटं हे चारही गोष्टींसाठी Combinedly होते. कंबाईनली होते. पण आता काय झालेलं आहे 30-30 मिनिटं डिस्ट्रीब्यूट करून दिले आहेत. म्हणजे 30 मिनिटं संपल्याशिवाय तुमचे पुढचे 30 मिनिटं ॲप्टीचे चालू होणार नाही. Correct. मग हा एक सिलेक्शन क्रायटेरिया असेल की ॲप्टी जर तुम्ही त्यावेळेला 30 मिनिटात सॉल्व्ह करू शकले तरच तुमचा स्कोअर हाय होऊ शकतो. म्हणजे हा एक म्हणजे एक म्हणता बॅरियर पण असू शकतो आणि एक किंग फॅक्टर पण असू शकतो. म्हणून मुलांनी ॲप्टिट्यूड सुद्धा तेवढंच जास्त मन लावून किंवा जास्त प्रॅक्टिस करून सॉल्व्ह केले पाहिजे. आता तुम्ही गेल्या वेळेस सर म्हणजे मॉक टेस्ट Yes, भरपूर yes. तुम्ही बरोबर. चालू केलेल्या. यावेळी देखील आहे. हां. आणि तेव्हा कसं माझं ATPचं प्रिपरेशन चालू Correct, असल्यामुळे मी मला फक्त 8च दिवस होते. Okay. मग 8 दिवसामध्ये तुम्ही सांगितलेलं की फक्त तुम्ही आता मॉक टेस्ट द्या. Correct. मग मी मॉक टेस्टच दिल्या सगळ्या. Okay. मग मॉक टेस्टमध्ये भरपूर क्वेश्चन्स आणि सिलेबस कव्हर झाला आणि त्याचा फायदा मला नक्कीच जॉईनिंगसाठी झाला सर. Okay. आता जर तुम्ही बघितलं तर साधारण 2 तासाचा पेपर आहे बरोबर, जसं तुम्ही बोललात की आपण टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, त्यासाठी time. काय आपण करू शकतो? टाइम मॅनेजमेंटमध्ये मी म्हणेल तुम्हाला की तुमचा जो इंग्लिश, हिंदी, मराठी आणि GK आहे तो कव्हर होईल वेळेत. तुम्हाला म्हणजे जास्त वेळ नाही लागणार जर तुम्ही त्याची थोडीफार Correct, जरी प्रॅक्टिस केली. पण ॲप्टिट्यूड ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे कंटिन्युअसली सातत्याने प्रॅक्टिस करावी लागेल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्ही तेवढ्या फास्ट ते MCQ सॉल्व्ह करू शकणार. कारण 30 मिनिटांमध्ये 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि कसं असतं एक प्रश्न बरोबर आला म्हणजे एका पॅराग्राफवरती किंवा एका सिटिंग अरेंजमेंटवरती 5 क्वेश्चन असतात. मग तो एकच जर आपण व्यवस्थित विचार करून शांततेत जर सॉल्व्ह केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला त्या पूर्ण 5 क्वेश्चनसाठी होतो. आणि जर ते एक जरी सिक्वेन्स चुकली तर परत 5 प्रश्नांसाठी आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो. म्हणून वेळ लागतोच. ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला वेळ लागणारच आहे. म्हणून प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. म्हणून प्रॅक्टिस केलीच पाहिजे ॲप्टिट्यूडची आणि रिझनिंगची मुलांनी. पेपरची लेवल साधारण कशी असते? तुमच्या वेळेला कशी होती? ह्या वेळेला तुम्ही काय एक्सपेक्ट करताय? गेल्या वेळेस तर इझी टू मॉडरेटच होता पेपर. म्हणजे अगदी इझी म्हणायला गेलं तर मग एक चंद्रगुप्त मौर्य समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर दिलेलं होतं चंद्रगुप्त मौर्य. पण इंजिनियर्सची मेंटॅलिटी कशी असते की एवढा सोपा प्रश्न तर डिपार्टमेंट विचारणार नाही. मग म्हणून मी हा अगदी साधा प्रश्न चुकवला. म्हणजे ही खूप सिली मिस्टेक होती. मग एवढा इझी पण असतो आणि अगदी एक स्पेसिफिक डेट पण विचारली आहे हिस्ट्री मधली की ही डेट आहे की म्हणजे काय डेट असेल या गोष्टीची. म्हणून असंही आहे इझी टू मॉडरेट आहे पेपर. मग आपण प्रिपेअर फॉर द वर्स्ट म्हणजे आपण त्याच्यासाठी प्रिपेअर केलंच पाहिजे आणि वर्स्ट साठी पण तयार. ओके.
तर ह्या वेळेला आपण काय एक्सपेक्ट करू शकतो की एक्झाम ही मॉडरेट लेवलची असेल की इझी लेवलची असेल की नाही, हार्ड लेवलची यावेळेस असेल? नक्कीच इझी Moderate. पेक्षा पण जास्तच ओके, ओके. असेल. म्हणजे मॉडरेट हां, लेवल मॉडरेट टू हार्ड आपण समजू मॉडरेट टू शकतो. हार्ड असणारच. कारण यावेळेस ओके. आता एक्झाम फॉर्म जास्त येतील, मुलं जास्त एक्झामला अपीअर होतील. त्याच्यामुळे त्यांनी लेव्हल वाढवतीलच ते. ओके. तो एक आहे फॅक्टर. ओके. तर तुम्ही जर बघितलं मला आत्तापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट आल्यापासून सर्वात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे की सर ॲक्च्युअल भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेला आम्ही जॉईन होणार आहोत, त्यावेळेला आम्हाला काम काय असणार आहे? त्याचं स्वरूप काय असणार आहे? आता भूमी अभिलेखमध्ये आपलं पोस्टच सर्वेअर आहे. ओके. सर्वेअर याचा अर्थच तो होतो की सर्वे करणे. ओके. आणि आता जसं आपण इंजिनिअरिंगला असताना कॉलेजमध्ये प्लेन टेबलने एक सर्वे केलेला आहे, टोटल स्टेशनने बरोबर. केलेला आहे. तर मग तेच एक ॲडव्हान्स व्हर्जन म्हणता येईल, एक रोवर म्हणून आलेला आहे. आपण त्या रोवरवरती सर्वे करतो. मग आपण जसं कॉलेजमध्ये GIS वगैरे शिकलेलो Yes, आहोत, yes. त्याच्यावरती काम करून आपल्याला म्हणजे ते मोजणीचे प्रकरणं असतात, ते निकाली करायचे असतात. ओके. मग त्या केसेस त्याच्यावरती फायनलाइज करून मग आपण त्याचा डेटा पुढे म्हणजे जे पब्लिक आहे त्यांना प्रोव्हाइड करतो. मग हे एक ओके. प्रकारे म्हणजे सर्वेचंच काम आहे. आणि त्या स्वामित्व योजना, गावठाण वगैरे, ओके. ओके. प्रॉपर्टी कार्ड जे असतात त्यांचे मॅप्स असतात, ते बनवावे लागतात आणि अशा छोट्या-मोठ्या गोष्टी चालूच असतात डिपार्टमेंटला. ओके. बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जॉब हा हेक्टिक आहे. तुम्ही काय म्हणाल त्यावर? नक्कीच जॉब आहेच हेक्टिक. मी ओके. त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही. पण जॉब हेक्टिक असला म्हणून आपण हे रिझन नाही देऊ शकत ना. ओके. ज्याला करायचं आहे तो करणारच आहे. बरोबर. म्हणून जॉब हेक्टिक आहे. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्ट डिपार्टमेंटवर डिपेंड आहे. आता मी असं म्हणेल की एखादा ओम असतो. आता ओम गण गणपते नमः, बरोबर. ओम श्री शिवाय नमः असं आपण जेव्हा म्हणतो, त्याचा जो ओम आहे तोच भूमी अभिलेख विभाग आहे. ओके. मग त्याच्यामुळे ज्याच्यापासून सुरुवात होते आहे त्याला कामही जास्त असणार आहे. Yes. आणि भरपूर गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे डिपार्टमेंटला जेवढे अधिकार दिलेले आहेत तेवढे कामही असणार आहेत. म्हणून कामं आहेतच. पण मग आपल्याला माहिती आहे ना की आपल्याला अभ्यास करायचा आहे. Yes. मग आपण वेळ काढलाच पाहिजे. ओके. म्हणून डिपार्टमेंटमध्ये जॉइन करायचंय तर ही मेंटॅलिटी ठेवून जायचं की आपल्याला काम हो, करावं लागणार आहे. नक्कीच. ओके, ठीक आहे. 2023ला ज्यावेळेला तुम्ही जॉइनिंग केलंय बरोबर ना? त्यावेळेचं भूमी अभिलेख डिपार्टमेंट आणि आता 2025 आले तर तुम्हाला काही चेंजेस दिसतायत का डिपार्टमेंटमध्ये किंवा काही सुधारणा दिसतायत का? मी आता तुम्हाला जसं सांगितलं 2 गोष्टी. हं. एक टेक्निकल स्केल होणार आहे. ओके, एक ओके. एक अगदी 1 वर्षामध्येच होणार आहे. आणि दुसरा म्हणजे ते 5 वर्षाचं आहे. बरोबर, त्याचाही प्रस्ताव बरोबर. अंतिम मंजुरीवर आहे. हं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे नाही का की फॅक्टर्स आहेत. मग ह्यांच्यावरती लक्ष देऊन मुलांनी नक्कीच फॉर्म जास्त भरले पाहिजे आणि अभ्यासही त्या वेळेने केला पाहिजे असं मला वाटतं. ओके. ज्यावेळेला आपलं सिलेक्शन होईल त्यावेळेला आपल्याला जी पोस्टिंग मिळणार आहे त्यासाठी काही आपल्याला ऑप्शन दिला जातो की त्यांच्या मनाप्रमाणेच ते आपल्याला पोस्टिंग देतात? नाही. आपल्याला प्रेफरन्स मागवतात ते. ओके, ओके. डिपार्टमेंटवाले आधी प्रेफरन्स मागवतात, की तुम्हाला कुठे हवं आहे. मग आपला रँक आणि प्रेफरन्स ह्या दोघी गोष्टी बघून मग आपल्याला पोस्टिंग दिली जाते. दिली जाते. आणि मग आपल्याला तिकडे हजर व्हावं लागतं असं. पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर भरपूर वेळा न्यूजपेपरमध्ये हे असायचे न्यूज असायची की 670 जे कॅन्डिडेट आहेत की त्यांनी डिपार्टमेंट सोडलंय. तर मग तुम्हाला काय वाटतं हे कशामुळे सोडलं असेल? त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते मी तुम्हाला आधीच सांगितलं, की बेटर ऑप्शन हा एक मुलांच्या ओके, डोक्यात फॅक्टर ओके. असतो. नाही मग मग विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम आहे की जर त्यांनी 670 लोक जर सोडून गेलेत आणि मी त्याच एक्झामसाठी प्रिपरेशन करतोय, मग आता मी फॉर्म भरू की नको इथून सुरुवात आहे. हां. नक्कीच फॉर्म भरला पाहिजे. ओके. कारण कितीही केलं तरी तो गव्हर्नमेंट जॉब आहे. हं, हं. आणि प्रायव्हेटमध्ये काय चालू हे सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर, सध्या. बरोबर. वर्कलोड एवढा आणि पेमेंट वगैरे पणचा इश्यू आहे सिव्हिल इंजिनियर्सला. ओके. त्याच्यामुळे म्हणजे एक प्रायव्हेटपेक्षा एक गव्हर्नमेंट नक्कीच चांगलं. आणि कोणताही जॉब असेल गव्हर्नमेंटचा तो आपल्याला कॉन्फिडन्सच देतो, Correct. की आपण हे प्रिपेअर म्हणजे हे आपण जर क्रॅक करू शकतो आहोत, तर नक्कीच आपण पुढची पण एक्झाम क्रॅक करू शकतो. म्हणून मुलांनी फॉर्म कोणतेही असू द्या भरलेच पाहिजे आणि त्याचं प्रिपरेशन केलंच पाहिजे. कारण आता आपण पाहिलं की जवळजवळ सगळ्याच ॲड संपत आलेल्या आहेत. आता कमी जागा Correct, म्हणजे उरलेल्या आहेत. तर correct, मुलांनी ह्याचा संधीचा फायदा घेतलाच पाहिजे आणि प्रिपेअर केलं पाहिजे. डिपार्टमेंट पण त्यात सुधारणा करते. नक्कीच करत आहे. भरपूर त्यांनी नवीन उपाययोजना काढल्या आहेत, की मुलांनी राहावं. इंजिनियर्स मुलांनी डिपार्टमेंटमध्ये राहावं याच्यासाठी त्यांचा भरपूर प्रयत्न सुरू आहे. ओके. आता शेवटचा एक प्रश्न आहे की ज्यावेळेला भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये आपण जातोय बरोबर, तर त्यासोबतच तो जॉब करता करताच आपण बाकी एक्झाम MPSC झालं, सरळ सेवा झालं याचं प्रिपरेशन करू शकतो का? आणि जर आपण करू शकतो तर टाइम मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे? नक्कीच आपण प्रिपरेशन करू शकतो. आता जसं मी तुम्हाला तुमच्याकडेच ATPचा सुद्धा क्लास बरं. लावलेला.
मग तेव्हा मी जॉब सोबतच करत होते एक्झामचं पण प्रिपरेशन. आणि प्रिपरेशन करताना नक्कीच टाईम मॅनेजमेंटची एक अडचण येते. मग आता आपला जॉब 9:45 टू 6:15 असतो. मग आपण जर सकाळी 7:00ला जरी उठलो, तरी पण आपण 7 ते 9 2 तास अभ्यासाला वेळ काढू शकतो आणि संध्याकाळी आपण 7:00ला जरी जॉबवरून घरी गेलो, तरी पण 7च्या नंतर एक 2-3 तास जरी आपण वेळ काढू शकलो, तरी आपण दिवसाचे 5 तास काढतो. आणि असंही नाही होत, की म्हणजे ज्याला प्रिपरेशन करायचं आहे, तो कुठेही बसून करेल. त्याला तो रिझन देणार नाही, की मला वेळ नाही किंवा मला हे नाही, माझ्याकडे हे अवेलेबल नाही. म्हणून ज्याला प्रिपरेशन करायचं असेल तो करणारच, कशाही परिस्थितीत करणार. अगदी म्हणजे मी माझं सांगायला गेलं तर मी लोकलमध्ये उभं राहून लेक्चर्स बघितले आहेत, ATPचे वगैरे. मग त्याच्यामुळे रिझन्स देणं हे योग्य नाहीये. आपण प्रिपरेशन केलं पाहिजे आणि त्या वेनेच अभ्यास केला पाहिजे. आणि मी हे सांगेल, की आपण 5 तास जर काढू शकतो. आता लायब्ररीमध्ये जे मुलं बसतात, असं नाही होत, की ते 24 तासामधले 22 म्हणजे नाही काय 18-19 तास अभ्यास करतात. असं नाही. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण एक टायमर लावला पाहिजे, की मी एवढा वेळ किती तास अभ्यास करतो आहे दिवसाचे. मग त्याच्यावरून आपल्याला एक एनालिसिस करता येतं, की लायब्ररीत बसून सुद्धा आपण 8 ते 9 तासाच्या वर जात नाही. मग नक्कीच मग जॉब करून अभ्यास करायला प्रॉब्लेम का आहे? आणि आपण म्हणजे अगदी आरामात 5 तास जर काढू शकतो, तर थोडं टाईट शेड्यूल केलं तर नक्कीच 7-8 तास तर आपण काढू शकतो. करू शकतो नक्कीच, आणि नक्कीच भूमी काढू अभिलेख ही शकतो. पोस्ट आपण जॉईन करू शकतो. ओके. तर भरपूर मोठी लिस्ट क्वेश्चनची या ठिकाणी होती. सगळे क्वेश्चनचे आन्सर मॅडमने या ठिकाणी व्यवस्थितपणे दिले. मॅडमने आपल्याला त्यांचा कामातलं जे बिझी शेड्यूल होतं त्यातून वेळ काढून आपल्याला वेळ दिला. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक यू. थँक्यू. थँक यू.